विषय जेव्हा सेक्सचा असतो आणि विषय जेव्हा नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा असतो, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की लग्न झाल्याबरोबर किती अंतरावर आपण बाळ प्लॅन करायचं, बेबी प्लॅन करायचा. आजचा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवला, केस स्टडी तर घेणार आहे, पण मला तुमची मतं पाहिजेत की एक नवरा बायकोमध्ये हाऊ एक्झॅक्टली हे ठरवलं जातं की आपल्याला बाळ कधीपासून पाहिजे. ते ठरवण्यात नवऱ्याचा किती रोल असतो, बायकोचा किती रोल असतो. ते ठरवल्यानंतर जर समजा दोघं एका पेजवर नसतील, बायकोला वाटतं बाळ पाहिजे, नवऱ्याला वाटतं अजून थोडं थांबावं, मग कॉन्डम घालून सेक्स करता की पुल आउट करता की कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरता कारण मला मूळ प्रश्न हाच विचारायचा आहे. जितका एका पुरुषासाठी त्यांनी कॉन्डम घालूनच सेक्स केला पाहिजे आणि बायकोच्या सहमती किंवा पार्टनरच्या सहमतीशिवाय कॉन्डम मनमर्जी काढला नाही पाहिजे, तसंच मग बायको पण तेवढ्याच सहमतीनं सेक्स करते का तिच्या मेंदूत हेच आहे की काही करून दिवस राहिले पाहिजेत, मग आपणच कॉन्डम काढलं किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह घेते म्हणायचं आणि घ्यायचं नाही. अशा असंख्य कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन असू शकतात जे माझ्या सेशन्समध्ये माझ्या डोळ्यासमोर दिसतात. त्याच विषयावर व्हिडिओ बनवत आहे. वन्स अगेन मी डॉक्टर सबिया, तुमची लाडकी आणि इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिया, मेकिंग लव्ह सिम्पल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ग्रेसफुली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कमेंट्समध्ये पण ग्रेसफुली प्रश्न विचारा आणि तुम्हाला जर काही असेल असाच कॉन्टेक्स्ट तर मात्र सेशन बुक करा म्हणे. पण आत्ता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे हे येतात, क्लायंट्स येतात. प्रायमरी कसे असतात की वजायनसमस हा माझा मेन, मला आवडणारा आणि माझं सुपर स्पेशलायझेशन असणारा विषय, म्हणजे जिथं एका जोडप्याला सेक्स करायचं आहे, इच्छा आहे, पण त्या बाईला काहीतरी मिसइन्फॉर्मेशन, काहीतरी मिसबिलीफ, काहीतरी भीती, काहीतरी पेन, कुठल्याही कारणामुळे संभोगी कृती इच्छा असून जमत नाही. दॅट इज वजायनसमस. दुसरं असतं सेक्समध्ये नक्की प्लेजर कसं घ्यायचं, पुरुषाचं प्लेजर कसं, बाईचं प्लेजर कसं. मग बाईचं प्लेजरचं कम्प्लीट वेगळं आहे. बाई आम्हाला घासण्याने होतं, तुम्हाला पेनिट्रेशनने होतं, तुमच्या वेळा वेगळ्या, माझ्या वेळा वेगळ्या, ज्याला आम्ही मिसमॅच लिबिडो किंवा ऑर्गॅझम गॅप असं म्हणतो, ते केसेस येतात. अजून एक कॅटेगरी आहे डिवोर्स रिकव्हरी फेज, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर रिकव्हरी फेज किंवा पोस्ट मॅरेज कॉन्फ्लिक्ट. लग्न तर झालं आहे पण अफेअर पण झालं होतं, माफामाफी पण झाली पण नाही रिकवर करता आलं, डिवोर्स तर घ्यायचा आहे पण नाही कळत आहे, किंवा डिवोर्स झाला पण आहे तरी डोकं शांत नाही झालं. ह्याला आम्ही लग्न झाल्यानंतरचे प्रॉब्लेम्स म्हणतो. आणि अजून एक कॅटेगरी होते लग्न ते ठरतंय मॅम, लग्न ठरलं आहे पण आता लग्न ठरल्यानंतर हे डाऊट्स आलेत, मग लग्न करू की नाही करू. आय नेवर ॲडवाईज यू वेदर यू शुड गेट मॅरिड ऑर नॉट, पण लग्न करण्याआधी काय क्लॅरिटी पाहिजे, लग्न करताना काय क्लॅरिटी पाहिजे, आणि लग्न केल्यानंतर ती क्लॅरिटी इव्हेंच्युअली कशी एक्सप्लोअर करायची, ते पण सेशन्स होतात. आजचा सेशन खूप वेगळा होता असं नाही म्हणणार, वन ऑफ दिस पोस्ट मॅरेज कॉन्फ्लिक्टमध्ये होता, पण मी तुमच्याकडे एक फॉर्म बनवून घेते. त्या फॉर्ममध्ये वाचल्यावर असं वाटत होतं की नवरा समोरून नाही बाबा मर्जीना समोरून पुढे जाऊन नाही सेक्स करत आहे असं त्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं. आणि फॉर्म वाचून कळत होतं की बायकोनी फॉर्म भरला होता की हो सुरुवातीला कॉन्फ्लिक्ट्स होते, आता 2-3 महिने झालेत लग्नाला, पण मग नवरा समोरून करत नाही सेक्स किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे का, त्याला इच्छाच नसते असं त्याच्यात मांडलेलं होतं. आता हा मी प्रिलिमिनरी फॉर्म भरून घेते आणि त्यानंतर खरा सेशन होतो. तर पहिल्यांदा जेव्हा ते सेशनला बसले 4 वाजता, तर पहिली गोष्ट तर दॅट हजबंड वॉज नॉट इवन इन्फॉर्म्ड प्रायर, ही वॉज बीन जस्ट टोल्ड की सेशन बुक केलं आणि यायचं आहे. असं योग्य नाही माझ्या मते. दोघांची मर्जी असेल तर बुक करावं, मर्जी नसेल तर बुक नाही करावं, माझं असं स्पष्ट मत आहे. कारण हे काय लहान बाळाला शाळेत बोट पकडून घेऊन नाही जायचं, संसार आणि शृंगाराचं बोलतो आपण. एनिवेज बट स्टील आय आस्क्ड हिम, बाबा तूच आधी बोल. आणि तो व्यवस्थित बोलत होता, मला तो सांगत होता, तो त्याच्या गोष्टी मांडत होता. इतक्यात दार वाजलं त्यांचं. समबडी वॉज ॲट द डोअर, दॅट वॉज हिज मदर, आणि तो उठून जाऊन दार बंद करून आला आणि तिथं त्याचा लिंक ब्रेक झाला. आणि म्हणून आम्ही म्हणतो सेशन जेव्हा 1 तास बुक करताना असं आपल्या आयुष्याचा तो 1 तास आहे ना महत्त्वाचा, अदर देन मेडिकल इमर्जन्सी. एकदा विराट कोहली मैदानावर उतरला, एकदा सचिन तेंडुलकर मैदानावर उतरला, आउट होस तर खेळतात, तेव्हा स्कोअर अचीव होस तर खेळतात, मॅच संपूस तर खेळतात. मग तेव्हा अगदीच काही मेडिकल इमर्जन्सी, नॅचरल डिझास्टर आला तर गेम थांबतो. तसं माझा 1 तास असतो डेडिकेटेड. त्यामुळे त्याची लिंक गेली, परत त्यांनी चालू केलं पण ते काही जमलं नाही आणि मग त्यांनी रिस्केड्यूल केला सेशन.
रिस्केड्यूल केल्यावर आता आज सकाळी माझा 8 वाजता त्यांच्यासोबत संवाद झाला. माझ्यासोबत संवाद होताना एस्पेशली पोस्ट मॅरेज कॉन्फ्लिक्ट आम्हाला हे सांगावं लागतं की का बाबा तुम्ही सेशन बुक केला आहे, तुमचा मुद्दा काय आणि जोडी म्हणून आउटकम काय. जोडी म्हणून समजा आउटकम सारखी नसेल तर त्या सेशनला अर्थच नसतो. मग आता इथे आता परत नवरा मांडायला लागला तर तिथे एक मी खोलात जात नाही आहे केसच्या, मला मुळात ते पुलआउट ज्या विषयावर यायचं होतं त्याच्या डोक्यात राग बसला होता. बायकोच्या विशिष्ट इम्पल्सिव्ह बिहेवियर, त्याची ते बडबड नॅगिंगवर त्याचा लग्नाआधीपासून राग बसलेला आहे. तो तसाच आहे, त्याच्या डोक्यातनं तो राग गेलेला नाही. बायकोला असं वाटतं की ते सगळं झालं सॉर्ट आऊट, मी तर माफी मागितली आता ते सगळं झालं आहे सॉर्ट आऊट. आणि हेच मला ते ABCD मला ते मांडत होते की कसे त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट आहेत. मला कॉन्टेंट डझंट मॅटर, मला तुम्ही ते सांगता कसं मॅटर. त्याच्यामध्ये दिसत होतं की शी स्टील ट्राईंग टू फिगर इट आउट आणि ही वॉज शट डाऊन. म्हणजे त्याचं मन खूप दुखलं होतं आणि त्याला ते रेस्पेक्टवर आलं होतं. ह्याच्यात मी म्हटलं फॉर्ममध्ये वेगळं लिहिलं आहे, इथं वेगळं चर्चा चालली, सेक्सवर कधी बोलणार ना. आता तेव्हा जे बोलणं झालं त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. ते म्हणजे त्याचं म्हणणं मलाही कळतं मॅडम की होतात लग्नात असे तसे, म्हणून मी पण बाजूला ठेवून आम्ही जेव्हा सेक्स करायला लागलो तर आमचे ऑलरेडी इतके कॉन्फ्लिक्ट्स होते. मग हिचं असं होतं की बाळ पाहिजे लगेच किंवा मग आपलं बाळ होते. मग मी तिला म्हटलं होतं की मला बाळ आत्ता लगेच नाही पाहिजे. अंडरस्टँडेबल आहे क्योंकि 2 months ऑफ मॅरेज वाय और लॉट ऑफ कॉन्फ्लिक्ट्स आहे फ्रॉम विच अँगल ही वॉज टेलिंग. आता मग मला कॉन्डम घालून करणं आहे. मग तिचं म्हणणं होतं कॉन्डम कशाला घालायला पाहिजे, पुल आउट केलं तर होतं आणि इकडून तिकडून तिनं ती माहिती काढली होती. मी एकदा दोनदा जरी एक्सप्लेन केलं तरी ती तेच करायची. मग मला तिला बळजबरी सांगावं लागलं आता जर सेक्स करायचं तर मी कॉन्डम घालूनच करणार, बिना कॉन्डमचं मी करणार नाही. आणि अलीकडे मॅडम ते सगळं तिला माझी बाजू न कळल्यामुळे मी ते सगळं असं एक ड्युटी म्हणून करतो. हा तिचा मुद्दा, त्याचा मुद्दा. आणि तिचा मुद्दा एकच होता, हो आहे मॅडम माझं इम्पल्सिव्ह बिहेवियर, पण मला छोटे छोटे रोमॅन्टिक जेस्चर्स पाहिजे. मी मुद्द्यावर जात नाही. बघा मॅरेज कॉन्फ्लिक्ट हा त्यांचा टोटली वेगळा मुद्दा होता, पण सेक्स हा पण मुद्दा होता. आता नवऱ्याने ठरवलं होतं जोवर तिचा स्वभाव बदलत नाही मॅडम, जोवर तिची बडबड शांत नाही होणार तोवर मला काय ते सेक्स जमणार नाही. आणि बायकोला तर सेक्स हा प्रकार मॅस्टुर्बेशन माहिती नाही. पुलआउट म्हणजे काय, म्हणजे पुलआउट ऐकलं मैत्रिणीचं की पुलआउट केलं की नाही कन्सिव्ह होत किंवा लगेच बाळ पाहिजे, अशा बिलीफमधनं ती आली होती. तर राईट की रॉंग हे तुम्ही पण जज नका करू. मला म्हणायचं आहे दीज आर इमोशनल कॉन्फ्लिक्ट्स, दिस आर मॅरेज कॉन्फ्लिक्ट्स, दिस आर सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट्स. आता मॅरेज कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व झाले की सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व होणार, की सेक्शुअल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व झाले की मॅरेज कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व होणार. आणि मुळात आपण गर्भवती राहायचं आहे. आपल्या ज्या नवऱ्याची 24 तास भांडण चालले ते भांडणही रिझॉल्व झाली नाही, आपण त्याच्याच मुलाचे आई बाबा बनण्याच्या तयारीत आहोत. मग बाबा बनणाऱ्याला पण अधिकार आहे माझ्या मते. आणि आई जिला बनायचं आहे तिलाही हे काळजी घेतली पाहिजे की दुखलेलं मन आपलं नीट सॉरी पोचलं आहे का. आपलं नीट सॉरीच पोचलं नसेल आणि समोरच्यामध्ये पण आता ते माफ करायची, तुम्ही मनाने सॉरी बोलला तर ते जी काही XYZ घटना घडली होती ज्याच्यामध्ये ती बायको ॲक्नॉलेज करते. मला म्हणायचं हे इतका गुंता जेव्हा तुम्ही एकत्र करता आणि माझ्या सेशनमध्ये बसता तर पुलआउट शिकू का सेक्स एड शिकू की मॅस्टुर्बेशन शिकू की ऑर्गॅझम गॅप शिकू, माफ करायचं कसं शिकू की माफी कशी मागायची शिकू. नातं म्हटलं की हे सगळं आलं. मग आता एका पार्टनरला वाटतं आधी कॉन्फ्लिक्ट्स रिझॉल्व झालं पाहिजे, दुसऱ्या पार्टनरला वाटतं झालं गेलं झॉट आऊट झालं आहे आणि मग आपल्याला मिडवे काढावी लागते. आणि जर मिडवे काढायला तुम्ही दोघांना इंडिव्हिज्युअलरित्या सगळं काही बदलायचं नाही, वैयक्तिकरित्या राहा ना वही तुम्ही जशी राहता, पण त्या नात्यासाठी आपल्यात काय बदल आणणं आहे, स्वतःमध्ये काय बदल आणणं आहे. आपण बसून फरमान काढायची तू हे 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 बदल, मग तू नाही बदलला तर मग तुम्हाला ठरवावं लागणार आहे का ते नात्यात मग तुम्ही राहू शकता की नाही राहू शकत. कारण तुमची काय बदलायची एबिलिटी आहे, तुम्ही सध्याचे जे आहात, मी सभ्य आहे पण मला माझ्या बिझनेससाठी माझ्यात हे बदल आणावे लागतात. मग मला जर बिझनेस हवा आहे तर ते बदल आणणं आहे ना. मला बिझनेस नाही पाहिजे तर नाही बदल आणायची, मग मी जशी आहे तशी राहीन पण मी खुश राहीन. मग पण मला एका नवीन नात्यात जेव्हा राहायचं तर नवरा बायको म्हणून इक्वली एकमेकांना बदलावं लागतं. ते बदलताना शिक्षणाचा अभाव, बिलीफ सिस्टीमचं मिसमॅच होणं, व्हॅल्यू सिस्टीम मॅच नाही होत आहे, काही स्किल्सच नाही आहेत आपल्याकडे, आपल्याला स्वतःचं आयडेंटिटीचं माहीत नाही, पर्पज माहीत नाही, मग खूप गोंधळ उठतात. त्यामुळे पुलआउट असो, आईबाबा बनण्याचा निर्णय असो, सेक्स कसा करायचा निर्णय असो,
कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व कशी करायची, बडबड करून रिझॉल्व करायची. कारण एकाने ठरवलं की नाही मला जिगजिग करून रिझॉल्व नाही करायची भांडण, मग हे तुम्हाला स्टाईल हो गया, तुम्हाला ते रिस्पेक्टफुली शांतीनं पाहिजे. एखादा नुसता बडबड करतो पण मनाने तुमचा रिस्पेक्ट करत असेल, फक्त ते त्याची बोलायची पद्धत तशी असेल, मग तुम्ही त्याच्याच धरून पडणार आहे का? की तो वरून तसा कडक बोलतो पण आतून मऊ आहे का, हे चेक केलं का? आणि तुम्ही गप्प बसता म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट करता असं कुठे आहे ना. जस्ट बिकॉज युअर सायलेन्स दॅट डझंट मीन यू रिस्पेक्ट, अँड जस्ट बिकॉज युअर फायटिंग ऑल्सो दॅट डझंट मीन इट इज डिसरिस्पेक्ट. मग रिस्पेक्टची परिभाषा काय, सेक्सची परिभाषा काय, दोघांना काहीही कळलेलं नसताना हा इतका गोंधळ झाला होता की ते पार आता त्या लग्नात अरसिक झाला होता तो व्यक्ती, त्याला काहीच इंटरेस्ट नव्हतं. असं नाही व्हायला पाहिजे. मी हॅपी की त्याने सेशन बुक केला. पण मी ॲज अ सेक्स कोच, ॲज अ डॉक्टर, ॲज अ तज्ज्ञ मी जज करत नाही, पण मी एक अंदाज घेते ना ह्या केसमध्ये काय फ्युचर आहे. आणि फ्युचर जर पाहिजे, डिझायर्ड आउटकम जर पाहिजे तर खूप बदल आणावे लागणार आहेत. आणि अनडिझायर्ड आउटकमसाठी पण मानसिकरित्या तयार करावं लागतं स्वतःला, जी दोघांची सध्या तरी त्यांची तयारी नव्हती. सगळा व्हिडिओ ऐकून तुम्हाला काय कळलं, किती कळलं मला नाही माहिती, कारण मी काही स्क्रिप्ट घेऊन बसत नाही. एक केस आज झाली ती मी इथं व्यक्त करते. तुमच्यापैकी 10 लोकांना पण हे कनेक्ट झालं असेल आणि तुम्ही अशा सेम परिस्थितीत असाल तर प्लीज प्लीज अँड प्लीज आपसातच भांडत बसू नका. आय एम सिटिंग हिअर, जस्ट विजिट द वेबसाईट, बुक अ सेशन, एक सिंगल ऑनलाईन सेशन. त्या कपलला पण मी फर्दर जास्त सेशन सांगितलेले नाही, कारण त्यांना एकाला उमजलं आहे आणि एकाला इच्छाच नाही राहिली, एवढं तरी त्यांना स्पष्ट आरसा दिसला होता. आता ज्याला उमजलं आहे तो बदलेल, की ज्याला इच्छा नाही राहिली तो माफ करायला तयार होईल. हा झाला चॉईस, तर झाला निर्णय, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असणार आहेत. आणि मग त्याच्यासाठी काय रिसोर्सेस लागतील परत माझ्याकडे तुम्ही येऊ शकता. दॅट्स हाऊ इट इज. ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला भाग सगळ्यात कळला, मी काय सुधारणा केली पाहिजे व्हिडिओज टाकत असताना. कारण मी आपलं बडबड करून एक व्हिडिओ बनवते, आमचा हमजा असिस्टंट व्हिडिओ अपलोड करून टाकतो. आम्ही काही त्याच्यामध्ये कट एडिट ते काही करत नाही. मुद्दा काय माहिती, ह्या विषयावर इतकं असं स्पष्टपणे बोलता येऊ शकतं आणि बोलता आलं पाहिजे. जे करतोय त्याच्यावर बोलता आलं पाहिजे, करताना बोलता आलं पाहिजे, केल्यानंतर बोलता आलं पाहिजे आणि ग्रेसफुली बोलता आलं पाहिजे. तोंडातनं निघालेले शब्द जितके टोचू शकतात, तुम्ही तोंडातनं न काढलेल्या शब्दांमुळे पण माणूस हर्ट होऊ शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे दॅट वॉज वन्स अगेन मी डॉक्टर सबिया. थँक्यू फॉर वॉचिंग. ती सबस्क्राईब बटन हिट करा. माझे फॉलोअर्स, मला 1 मिलियन यूट्यूब फॉलोअर्स पाहिजेत आणि प्रेमाला सोपंच केलं पाहिजे, ते करत राहिलं पाहिजे. सो जॉईन मी इन माय मिशन ऑफ मेकिंग लव्ह सिम्पल. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.